हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर मीही छान आहे. आणि थंबनेलवरतून तुम्हाला आज कळालंच असेल की मी तुमच्यासोबत माझी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग मी आज तुमच्यासोबत माझी मॉर्निंग रुटीन शेअर करते. तर मी ना सकाळी उठले, आंघोळ वगैरे आटपली आणि फ्रेश होऊन ना मी किचनमध्ये आली. सर्वात आधी मी टिफिनच्या तयारीलाच लागत असते, कारण कसं आहे ना 9:30पर्यंत मिस्टरांना ड्युटीला जायचं असतं आणि मुलीलाही 10:30ला जायचं असतं. त्यामुळे मला सर्वात अगोदर फ्रेश वगैरे झाली, आंघोळ वगैरे झाली की मला स्वयंपाक करायलाच घ्यावा लागतो. हे नेहमीचं सेम असतं, याच्यामध्ये काही चेंजेस नसतात. फक्त जर कधी मिस्टर घरी असले किंवा मुलीला सुट्टी असली त्या दिवशी फक्त स्वयंपाकाचा टायमिंग मागे पुढे होत असतो. तर बघा मी इथं ना आधी कोबी घेतला चॉप करायला आणि त्याच्या अगोदर म्हटलं आपण भाजी चॉप करू तोपर्यंत आपली हरभरा डाळ पण शिजून जाईल. तर मी इथं पाववाटीनं हरभरा डाळ शिजायला ठेवलेली आहे गॅसवर, तुम्ही बघतच असाल. मी ती छान 3 ते 4 पाण्यांनी वॉश केली आणि शिजायला ठेवून दिली. डाळ शिजत होती तोपर्यंत माझा कोबीही चॉप करून झाला आणि आता मी एक टोमॅटो पण चॉप करून घेत आहे. तुम्ही जर या पद्धतीने कोबी करत नसाल तर प्लीज एकदा ट्राय करा. आणि जर या पद्धतीने करत असणार त्यामध्ये आवर्जून एक बटाटोही ॲड करा, कारण माझ्याकडे बटाटा नव्हता त्यामुळे मी स्किप केला. तर डाळ अजून काही शिजलेली नव्हती. मग मी म्हटलं वेळ न घालवता आपण पीठही लगेचच मळून घेऊया. कसं असतं ना, आपण पोळ्यांचं पीठ जर 5-10 मिनटं अगोदर मळून ठेवलं ना रेस्ट करायला, तर आपलं पीठही छान मुरून जातं आणि पोळ्याही आपल्या बराबर होऊन जात असतात. तर मी नेहमी असंच करते. जर मी ऑलरेडी अर्ध्या रात्री म्हणजे रात्री अगोदर जर मी भाजीची तयारी वगैरे करून ठेवलेली असली ना, तर मी काय करते आधी किचनमध्ये आले की पीठ भिजवून ठेवत असते आणि मग डायरेक्टली भाजीला फोडणी देत असते. पण आज काही मी आदल्या दिवशी भाजीची तयारी करून ठेवलेली नव्हती, कारण मला कोबी करायचं होतं. तर मी कोबी काही चॉप करून ठेवलेला नव्हता, कारण मग मला आवडत नाही तो कोबी आपण अगोदर चिरून ठेवला ना की तो थोडंसं असं वातळसारखा ना असं येऊन जातो. त्यामुळे मग मी वेळेवरच चिरत असते. तर बघा इथं माझी डाळही शिजून झालेली होती. तर मग चला आता आपण फोडणीची तयारी पण करून घेऊया. तर बघा मी इथं गॅसवर कढई ठेवलेला होता आणि त्यामध्ये तेल टाकलेलं होतं. तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये जिरं मोहरी ॲड केली आणि थोडंसं चिमूटभर हिंग पण ॲड केलेलं आहे. तर आता मी डायरेक्टली टोमॅटो ॲड केला आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो शिजण्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट होईल आणि आपला सकाळचा वेळही वाचत असतो. त्यामुळे मी सकाळी ना असंच करत असते. ज्या आपण भाजीमध्ये टोमॅटो ॲड केला ना, तर अगोदर त्यामध्ये मीठ ॲड करते, म्हणजे टोमॅटो आपला लवकर शिजत असतो. आणि आता मी त्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट ॲड करते. तेलामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकत नाही, कारण मग ती खाली कढईला चिटकून जात असते. त्यामुळे मला जर दुसरं काही टाकायचं असलं तर मी त्याच्यानंतर टाकत असते. आणि बघा मी इथं सुके मसाले पण ॲड केलेले आहे. हळद, तिखट आणि धने जिरे पूड आणि 1 चम्मच मी गरम मसाला ॲड केलेला आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकतात. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने कोबीची भाजी करतात तेही मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मी ती पिवळीही करत असते हिरवी मिरची घालून मुलीसाठी, पण मग आता माझ्या मुलीला पण म्हणजे आम्ही जितकं तिखट खातो तितकं ती खात असते. त्यामुळे मग आता मला 2 भाज्या काही कराव्या लागत नाही. सर्वांसाठीच एकच भाजी होत असते आणि एकचदा स्वयंपाक होत असतो. म्हणजे त्यामुळे काय होतं ना, मलाही दिवसभर किचनमध्ये यावं लागत नाही. आणि भरपूर मी म्हणते ना 85 किंवा 90% लेडीजची हीच रुटीन असेल की सकाळी आपल्याला आधी स्वयंपाकच करावा लागतो. कारण कसं आहे ना, मिस्टरांना जॉबला जावं लागतं प्रत्येकाच्या, त्यामुळे आपल्याला टिफिन वगैरे करावाच लागतो आणि मुलांची स्कूलही असते. त्यामुळे मला तर असं वाटतं 80% किंवा 90% गृहिणींची सकाळची रुटीन ही सेमच असते. तर चला म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत पण आपण शेअर करूया. तुमचीही अशीच माझ्यासारखी रुटीन असते का, माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि बघा मी कोबीची भाजी पण एकीकडे ठेवलेली आहे आणि दुसरीकडे लगेचच पोळ्या पण लाटून घेतलेल्या आहे बरोबर. आणि भाजी पण मी मध्ये मध्ये ना हलवत होती, ढवळत होती, म्हणजे कसं ना किती शिजली ती बघण्यासाठी. आणि आपल्याला 50%च शिजवून घ्यायची आहे. मग त्यामध्ये आपण ती शिजलेली हरभरा डाळ ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता साईडला ठेवलेलीच होती. तोपर्यंत मी पटकन भराभर पोळ्या करून घेत होती. आणि आमचं कसं असतं ना, आम्ही नाश्त्याला असं वेगळं काही करत नाही की पोहे किंवा उपमा वगैरे. त्याने काय होतं ना, तेवढा माझा वेळ पण वाचतो, कारण घरात लहान बाळ पण आहे आणि तो उठायच्या अगोदर मला सर्व आटपायचं असतं. तर मग मी काय करते ना, बघा तुम्ही इकडे बघू शकतात मी चहा पण ठेवलेला होता गॅसवर आणि तव्यावर तुम्ही बघू शकतात मी पराठाही करायला घेतलेला होता. आम्ही ना शक्यतो चहा पराठाच खात असतो सकाळी नाश्त्याला किंवा मग भाजी पोळी खाऊन घेत असतो.
तर त्याच्याने काय होतं ना, माझे जे नाश्त्याचं जे काम आहे ना तेवढा माझा टायमिंग वाचत असतो. आणि मग तेवढ्या वेळामध्ये मी काय करते, बाळ जर उठलेलं असलं ना मग मी त्याला काहीतरी करून खाऊ घालत असते त्याच्यासाठी. तर आता सध्याची रुटीन अशी आहे, कारण घरामध्ये लहान बाळ आहे ना त्यामुळे रुटीन थोडीशी आता चेंज झालेली आहे. पण आता सध्या 6-7 महिने तर आमची रुटीन हेच राहील अजून. मग बघू, बाळ वर्षभराचं झालं ना की मग तेव्हाच थोडीशी रुटीन म्हणजे वेगळी होऊन जाईल. तर बघा, मिस्टरांना आणि मुलीला नाश्ता वगैरे दिला, त्यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला. आणि आता तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकतात. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला माझ्या किचनचा लुक दिला होता की किती माझं स्वच्छ किचन होतं, आणि आता तुम्ही बघू शकतात की किती पसारा झालेला आहे. मी तेव्हा सकाळी आले किचनमध्ये, मला अजिबात वाटत नव्हतं की इतका पसारा करावा, पण ते काही शक्य नाही आहे, आपल्याला ते करावंच लागतं. आणि बघा, मी ना बाळाला आंघोळ वगैरे घातली, मी पण जेवण केलं. आणि बाळाला आंघोळ घातली ना की मग कसं ना, माझे पण गाऊन वगैरे तो ओला होऊन जात असतो, त्यामुळे मग मलाही कपडे चेंज करून घ्यावे लागतात परत. मग माझंही जेवण वगैरे आटपलं, बाळालाही मी खिचडी वगैरे करून खाऊ घातली मुगाच्या डाळीची. आणि लगेचच मी किचन क्लीन करायला लागून गेली त्याला झोपवून. कारण कसं असतं ना, बाळ उठलेलं असलं की मुलगी घरी नसते, मिस्टर घरी नसतात, त्यामुळे मग मला त्याच्यासोबत खेळावं लागतं. मग तो झोपला की तेव्हाच माझे बाकीचे काम होत असतात. आणि आता तुम्ही बघू शकतात माझे भांडे वगैरे आटपून झाले. आणि मिस्टरांनी सकाळी थोडा भाजीपाला आणून दिला होता सब्जी मंडीतून, तर मी तो पण क्लीन करून आता वॉश करून किचन ओट्यावर ठेवून दिला आहे. आणि कढीपत्ता बघा, मी असे ना पूर्ण पत्ते त्याचे वेगळे करून घेते असते आणि वॉश करून गाळणीमध्ये ठेवते. पाणी नितरलं की मग मी त्याला कॉटनच्या कापडावर एकदम पातळ पातळ असं पसरवून देत असते. आणि मग तो कोरडा झाला ना की आपण त्याला डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि बघू शकता इथं मी भाजीपाला पण छान वॉश करून ठेवलेला आहे. आणि आता तुम्ही माझं किचन बघू शकता. तर बघा, मला हे सर्व करायला इतक्या वेळ ना मला 3-3:30 झालेले होते इतकं सर्व करण्यामध्ये, कारण मी मध्ये बाळालाही आंघोळ वगैरे घातली आणि त्यालाही जेवू घातलं. ती काही मी तुम्हाला दाखवलं नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेक केअर, बाय.